पवित्र देवाला ओळखणे हा आजचा आपला विषय आहे. आणि सध्या आपण एक नवीन संदेश मालिका ऐकत आहोत जिचं नाव आहे जो देव तुम्हाला माहीत नसेल. आणि ह्या संदेश मालिकेतला आजचा दुसरा संदेश आहे. आणि ह्याच्यामध्ये देवाचे गुणधर्म की परमेश्वर देव कसा आहे, त्याचे काय काय गुणधर्म आहेत याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. आणि आज आपण पाहू की देव पवित्र आहे म्हणजे नेमकं काय. आणि म्हणून आजच्या संदेशाचं शीर्षक आहे पवित्र देवाला ओळखणे किंवा पवित्र देवाची ओळख होणे. आता आजकाल पवित्र या शब्दाला फारसं महत्त्व राहिलेलं नाही. लोक कशालाही पवित्र असं म्हणतात, पवित्र समजतात. परंतु पवित्र म्हणजे नेमकं काय. देवाविषयी जर बोललं तर आपण असं म्हणतो की देव प्रीती आहे, कनवाळू आहे, कृपाळू आहे, सर्व समर्थ आहे. आणि या सर्व गोष्टी तर तो आहेच. परंतु सर्वात जास्त शास्त्रात जे गुणधर्माविषयी ज्याच्या सांगितलेला ते म्हणजे देव पवित्र आहे. आणि पवित्रता म्हणजे काय किंवा पवित्र म्हणजे काय हे आज आपण पाहणार आहोत की देव पवित्र आहे म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचा संबंध आज आपल्याशी कसा आहे. लेवीयचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि याच्या 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. परमेश्वर म्हणतो, मग मोशे अहरोनाला म्हणाला, परमेश्वराने सांगितले ते हे, जे माझ्या समीप येतील त्यांनी मला पवित्र मानावे आणि सर्व लोकांसमक्ष माझा महिमा व्हावा. तेव्हा अहरोन चूप राहिला. बघा, देवाची इच्छा आहे. देवाने सांगितलं की सर्व लोकांनी त्याला पवित्र मानावे आणि सर्व लोकांसमक्ष त्याचा महिमा किंवा त्याचा गौरव व्हावं. आणि शास्त्र सांगतं, परमेश्वर म्हणतो की मी पवित्र आहे म्हणून तुम्ही पवित्र व्हा. आता पवित्र शास्त्र जर आपण वाचला, प्रगटीकरणाच्या पुस्तकात देखील ज्यावेळेस योहानाला स्वर्गाचं दर्शन दैवाने दिलं त्यावेळेस ते 24 वडील आणि ते दिव्यदूत देवाच्या कोणत्या गुणधर्माविषयी, वैशिष्ट्याविषयी गात होते माहीत आहे का. ते म्हणत होते, पवित्र 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 सैन्यांचा देव परमेश्वर. ते असं म्हणत नव्हते की समर्थ 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 देव परमेश्वर किंवा प्रीती 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 देव परमेश्वर. तर ते स्वर्गात असं म्हणत आहेत, पवित्र पवित्र पवित्र. आता देव पवित्र आहे म्हणजे नेमकं काय. आता पवित्र ह्या शब्दाचा अर्थ वेगळा केलेला, सेपरेट किंवा वेगळा. देव पवित्र आहे म्हणजे नेमकं काय. 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ही की देव पवित्र आहे म्हणजे तो इतरांपेक्षा वेगळा आहे. गणनाचं पुस्तक याचा 23वा अध्याय आणि 19व्या वचनात असं म्हटलेलं आहे, परमेश्वर म्हणतो की मी काही मनुष्य नव्हे, देव काही मनुष्य नव्हे की त्याने लबाडी करावी. म्हणजे तो मनुष्यापेक्षा वेगळा आहे. गणना 23 आणि 19. इयोब 9 आणि 32 मध्ये म्हटलेलं आहे की देव काही मनुष्य नव्हे, म्हणजे तो आपल्यासारखा नाही, आपल्यापेक्षा वेगळा आहे, आपल्याहून वेगळा आहे. होशे 11 आणि 9 मध्ये परमेश्वर म्हणतो की मी देव आहे, मी परमेश्वर आहे, मी मनुष्य नव्हे. आता आपण जे देवाचे लोक जे त्याला ओळखतो, ज्यांनी त्याच्या तारणाचा अनुभव घेतलेला आहे, यांच्या दृष्टीने याचं काय महत्त्व आहे. ज्यावेळेस आपल्याला समजतं की देव आपल्यासारखा नाही, तो कोणासारखा नाही, तो सर्वांपेक्षा वेगळा आहे, अद्वितीय आहे, अतुलनीय आहे. पवित्र किंवा वेगळा म्हणजे याची तुलना आपण कशाची कोणाशी करू शकत नाही. आपण म्हणू शकत नाही की ह्याच्यासारखा किंवा त्याच्यासारखा. तो कशाच्या सारखा नाही, कोणाच्या सारखा नाही, तो एकदम वेगळा आहे. तर पहिली गोष्ट ही देवाची पवित्रता म्हणजे देवाचा वेगळेपणा
की तो सर्व सृष्टीपेक्षा मानवापेक्षा वेगळा आहे. दुसरी गोष्ट, देवाच्या पवित्रतेबद्दल शास्त्र जे शिकवतं ते हे, पहिले योहानाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि 5व्या वचनामध्ये योहान असं लिहितो की जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकलो तो हा आहे की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधकार नाही. देव प्रकाश आहे. प्रकाश हा शुद्धतेचं प्रतीक आहे. म्हणजे दुसरी गोष्ट, देवाची पवित्रता म्हणजे देवाची शुद्धता. देव पवित्र आहे म्हणजे तो अति शुद्ध आहे. आता ह्या गोष्टी जरी आपल्या बुद्धीच्या पलीकडे असल्या तरी देवाच्या वचनात जे त्याच्याविषयी सांगितलेलं आहे त्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. आणि म्हणून पहिली गोष्ट ही की पवित्रता म्हणजे काय? पवित्रता म्हणजे वेगळेपणा, ज्याची तुलना कोणाशी कशाशी करता येत नाही. देवाची पवित्रता म्हणजे दोन गोष्टी, की देव सर्वाहून सर्वापेक्षा वेगळा आहे. तो आपल्यासारखा नाही, कशासारखा, कोणासारखाही नाही. आणि दुसरी गोष्ट, देव पवित्र आहे म्हणजे तो शुद्ध आहे, तो प्रकाश आहे, तो प्रकाशात राहतो. आता पवित्र शास्त्रामध्ये अनेकांनी देवाचा अनुभव घेतला, ज्यांना देवाने दर्शन दिलं त्याचा अनुभव घेतला. ज्यावेळेस त्यांची आणि देवाची भेट झाली त्यावेळेस त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण वाचतो. पहिली गोष्ट ही की ते घाबरले, भयभीत झाले. अर्थातच जे कधी पाहिलं नाही, अनुभवलं नाही, ते पाहिल्यानंतर कोणी घाबरणारच. ते घाबरले, ते जमिनीवर पालथे पडले, ते मुके झाले, त्यांना काही दिवस बोलता येईना वगैरे वगैरे प्रतिक्रिया आपण पाहतो की ज्यांना देवाने दर्शन दिलं किंवा देवाचा दृष्टांत ज्यांना झाला. आणि याच्यातले काही उदाहरणं आपण शास्त्रातून आता पाहू. पहिलं, मोशे. ज्यावेळेस मोशेला परमेश्वराने पाचारण केलं त्या अरण्यात, त्या जळत्या झुडुपातून ज्यावेळेस त्याला हाक मारली आणि त्यावेळेस तो जवळ जाऊ लागला, परमेश्वराने म्हटलं की तू आपल्या पायातील वाहना बाजूला काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र आहे. म्हणजे त्या रानातलं ते ठिकाण, ते जळतं झुडूप, देवाचं प्रगट झालं ते गौरव, ते तेज. आणि मोशे ज्यावेळेस अधिक जवळ जाऊ लागला, ती भूमी, ते तेज त्या भूमीवर असल्यामुळे देवाने त्याला सांगितलं की तू आपल्या पायातील पायथन किंवा चप्पल काढ, कारण जिथं तू उभा आहे ती पवित्र भूमी आहे. म्हणजे याच्यावर आपल्याला समजतं की देवाजवळ ज्यावेळेस आपण जातो, ज्यावेळेस मोशे देवाजवळ जाऊ लागला, देवाने त्याला काही गोष्टी बाजूला काढायला सांगितल्या आणि मगच तो देवाजवळ त्याला प्रवेश मिळणार होता. त्यानंतरच तो देवाचा आदर करणार होता. पण म्हणून मोशेची ज्यावेळेस त्या पवित्र देवाशी भेट झाली त्यावेळेस अशा रीतीने देवाने त्याला आज्ञा केलेली आहे. कालांतराने आपण निर्गम 33 जर वाचलं मोशेचा अनुभव, की एक दिवशी मोशेने परमेश्वराला विचारलं, त्याने हट्ट धरला की मला तुझं मुख दाखव, मला तुला पाहायचं आहे. आणि त्यावेळेस परमेश्वराने त्याला काय उत्तर दिलं? निर्गमचं पुस्तक याचा 33वा अध्याय आणि याचं 18 वचन बघा. 17 वचनापासून आपण वाचू. परमेश्वर मोशेला म्हणाला, तुझ्या म्हणण्याप्रमाणे हेही मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि तुझे नाव मला परिचित आहे. तो म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव. मोशे परमेश्वराला म्हणाला, मला तुझं तेज, तुझं गौरव पाहायचं आहे, मला तुला पाहायचं आहे. आणि परमेश्वर काय म्हटलं बघा, वचन 19. तो म्हणाला, माझे सर्व सौंदर्य तुझ्यापुढे चालवीन, तुझ्या सन्मुख परमेश्वराच्या नामाची घोषणा करीन, ज्यावर कृपा करावीशी वाटते त्यावर मी कृपा करीन. आणि मग 20व्या वचनात तो म्हणतो की तू माझे मुख पाहू शकणार नाहीस, कारण माझे मुख पाहून कोणी मनुष्य जिवंत राहायचा नाही.
आणि मग पुढं जर आपण वाचलं तर देवाने त्याचं तेज, त्याचा गौरव मोशेला प्रकट केला. आणि ज्यावेळेस ते तेज मोशेला प्रकट केलं, त्याच्यातलं गौरव, त्याच्यातलं तेज काही मोशेच्या चेहऱ्यावर आला. आणि जेव्हा तो छावणीत इस्रायल लोकांकडे गेला, ते लोक त्याच्याकडे पाहत राहिले आणि त्यांना मोशेकडे पाहता येईना, कारण त्याचं तेज, त्याच्या मुखावर इतकं तेज होतं, गौरव होतं. त्याला आपलं तोंड झाकावं लागलं. ज्यावेळेस पवित्र स्थानातून परमेश्वर मोशेशी बोलत होता, त्यावेळेस त्याचं तेज मोशेवर येत होतं. आणि ते तेज देवाची पवित्रता किंवा देवाचं गौरव होतं. दुसरं उदाहरण की ज्यांची देवाची भेट झाली, ते दुसरं उदाहरण, दुसरा व्यक्ती आहे इयोब. इयोबाचं पुस्तक, याचा 38वा अध्याय. आणि ह्याच्यात जर आपण वाचलं तर परमेश्वर इयोबाला काही प्रश्न विचारत आहे. ज्यावेळेस इयोबाने इच्छा प्रदर्शित केली की देवाने त्याच्याशी बोलावं, त्याच्या प्रश्नांचे उत्तरं द्यावे, की तो ह्या सर्व प्रॉब्लेममध्ये, समस्यांमध्ये का आहे, हे संकट त्याच्या जीवनावर का आलेले आहेत, त्यावेळेस देवाने त्याला काय म्हटलं बघा. इयोब 38 आणि पहिल्या वचनापासून आपण वाचू. तेव्हा परमेश्वराने वावटळीतून इयोबास उत्तर दिले. तो म्हणाला, अज्ञानाचे शब्द बोलून दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा हा कोण? आता मर्दाप्रमाणे आपली कमर बांध, मी तुला जे विचारतो ते मला सांग. इयोब खरं तर परमेश्वराला विचारत आहे. प्रश्न इयोबाचे आहेत, पण देव त्याला उत्तर देण्याच्या ऐवजी देव त्याच्याशी बोलतो आणि तो त्याला प्रश्न विचारत आहे. आणि तो काय म्हणतो बघा, वचन 4. मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग. तिचे मोजमाप कोणी ठरवले बरे? तिला मापनसूत्रे कोणी लाविले? हे तुला ठाऊक आहे काय? तिच्या स्तंभांचा पाया कशावर घातला? तिची कोनशिला कोणी बसविली? तिच्या स्तंभांचा पायावर कशाला घातला? त्या समयी प्रभात नक्षत्रांनी मिळून गायन केले व सर्व देवकुमारांनी जय जयकार केला. आता सृष्टीच्या पूर्वी किंवा सृष्टीची निर्मिती कशी झाली त्यावेळेस तू होतास का, असं देवाला इयोबाला म्हणायचं आहे. तो त्याला विचारत होता. आणि मग पुढं जर आपण वाचलं की ज्यावेळेस देव इयोबाशी बोलला, त्याची इयोबाशी भेट झाली, त्यावेळेस त्याने प्रश्न विचारणं बंद केला. त्याला खात्री झाली की देव कोण आहे. 41व्या अध्यायात जर आपण वाचलं इयोबाच्या, तर इयोब म्हणतो की मी गप्प राहिलो. त्याने धुळीत राखीत बसून पश्चाताप केला, तो देवाविरुद्ध बोलल्यामुळे. म्हणजे ज्यावेळेस देवाच्या पवित्रतेचं, देवाच्या गौरवाचं दर्शन इयोबाला घडलं, त्यावेळेस आणि तेव्हापासून देवाकडे पाहण्याचा इयोबाचा दृष्टिकोन कायमचा बदलला. इयोबाचं जीवन, त्याची विचारसरणी कायमची बदलली. तिसरं उदाहरण ज्याची परमेश्वराची भेट झाली ते म्हणजे यशाया संदेष्टाबद्दलचं आहे. जुन्या करारात जर आपण वाचलं, यशाया संदेष्टाला ज्यावेळेस परमेश्वराविषयीचा दृष्टांत झाला, त्यावेळेस त्याचा अनुभव बघा. यशाया 6 आणि वचनं 1 ते 5. उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूस उच्चस्थानी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. म्हणजे हा दृष्टांत यशाया पाहत होता. त्याच्या झग्याच्या सोंग्याने मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोने ते आपले तोंड झाकी, दोहोने आपले पाय झाकी आणि दोहोने उडे. ते आलीपाडीने उच्च स्वराने म्हणत, आणि आता ऐका ते काय म्हणत होते देवदूत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर. ते असं म्हणत नव्हते की प्रीती 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 सेनाधीश परमेश्वर किंवा कृपाळू कणवाळू परमेश्वर, तर ते म्हणत होते की पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय. घोषणा करण्याच्या ह्या वाणीने उंबरठे हल्ले व मंदिर
धुराने भरले, म्हणजे देवाच्या तेजाने, गौरवाने. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, आता माझे वाईट झाले. का, मी तर अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. यशाने ज्यावेळेस हा दृष्टांत पाहिला स्वर्गाचा, ज्यावेळेस देवाचं सिंहासन त्याच्यावर बसलेला पाहिला, त्यावेळेस त्याला स्वतःची जाणीव झाली की आपण किती लाचार, किती पापी आहोत आणि देव किती गौरवी किती पवित्र आहे. म्हणजे तो कसा आहे, यशा स्वतः कसा आहे माणूस या रीतीने, ह्याची यशाला जाणीव झाली ज्यावेळेस त्याला देवाचा दृष्टांत झाला. आणखी एक उदाहरण आपण पाहू नव्या करारामध्ये पाऊलाचं. आपल्याला माहिती आहे की पाऊल हा अगोदर शाऊल ह्या नावाने ओळखला जात होता. त्याचं नाव शाऊल होतं. तो अतिशय विद्वान, यहुद्यांचा यहुदी, परुषांचा परुषी होता, नियमशास्त्रात पारंगत होता आणि तो एक रोमन अधिकारी देखील होता. परंतु त्याला त्याच्या धर्माचा अभिमान असल्यामुळे तो येशू ख्रिस्ताच्या शिष्यांचा छळ करीत होता, वध करीत होता आणि अनेकांचा त्यांनी वध केलेला होता. मंडळांमध्ये, ख्रिस्ती मंडळांमध्ये त्याची दहशत होती. त्याला दहशतवादी म्हणून ओळखत होते. आणि तो एक दिवशी त्याच्याबरोबरचे काही शिपाई घेऊन दमास्कसला तिथली मंडळीचा, तिथल्या येशू ख्रिस्ताच्या शिष्यांचा छळ करायला निघालेला असताना देवाने, प्रभू येशूने त्याला दर्शन दिलं. आणि ते आपण प्रेषितांची कृत्ये याच्या 9व्या अध्यायात म्हटलेलं आहे. ज्यावेळेस शाऊलाची आणि प्रभू येशूची भेट झाली. प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय आणि 1ल्या वचनापासून आपण वाचू. हा वेळपर्यंत शाऊल प्रभूच्या शिष्यांना धमकावणे, दाखवणे व त्यांचा घात करणे याविषयी फार आवेशी होता. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्यांच्यापासून दिमिश्कातल्या धर्मसभास अशी पत्रे मागितली की त्या मार्गाचे अनुसारी, त्या मार्गाचे म्हणजे प्रभू येशूच्या मार्गाचे, म्हणजे येशू ख्रिस्ताचे शिष्य यांना बांधून यरुशलेमेस आणावे. मग जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो भूमीवर पडला. तो घोड्यावर बसलेला होता, खाली भूमीवर आपोआप पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली, शाऊला, शाऊला, माझा छळ का करतोस? बघा, हा त्याचा दैवी अनुभव होता. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं स्वर्गातून. त्याच्या भोवती प्रकाश चमकला. त्याने वाणी ऐकली. त्याने 2दा त्याचं नाव घेतलं आणि तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? त्याने म्हटलं, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. प्रभू येशूने काय उत्तर दिलं बघा, मी जगाचा निर्माण करता, मी तुझा तारणार आहे असं त्याने म्हटलं नाही. त्याने म्हटलं की ज्या येशूचा तू छळ करतोस तोच तो मी आहे. जरा विचार करा. आणि मग काय झालं बघा, तर उठ नगरात जा, म्हणजे जे करायचे ते मी तुला सांगेन. आणि आपल्याला माहिती आहे की 3 दिवस त्याच्यानंतर तो आंधळा होता. म्हणजे ज्यावेळेस पाऊलाला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन झालं, त्याच्यानंतर त्याचं जीवन कायमचं बदललं. ज्यावेळेस त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव पाहिलं, त्याचं तेज पाहिलं, तो किती पवित्र आहे, किती वेगळा आहे, कसा आहे याची झलक पाहिली, त्याच्यानंतर तो कायमचा बदलला. तो शाऊलाचा पाऊल झाला. जो विरोधक, दहशतवादी होता, तोच कालांतराने येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवणारा त्याचा एक प्रेषित झाला. आणि त्याने अर्ध्याच्या वर नवा करार लिहिलेला आहे. म्हणजे देव किती पवित्र आहे हे पाहिल्यानंतर, कळल्यानंतर, अनुभवल्यानंतर पाऊलाचं जीवन कायमचं बदललं. आणि शेवटचं उदाहरण आपण पाहू. प्रभू येशूचा जो शिष्य होता योहान, त्याच्याबद्दलचं. ज्या योहानाने शास्त्रातलं, नव्या करारातलं शेवटचं पुस्तक प्रगटीकरण हे लिहिलं. आणि ते प्रभू येशूबद्दलचं प्रगटीकरण आहे की प्रभू येशूने त्याला स्वतःविषयीचं प्रगटीकरण दिलं.
आता हा योहान प्रभू येशू जगामध्ये असताना मानवी रूपाने त्याने 3.5 वर्ष त्याला पाहिलेलं होतं, पुनरुत्थान झालेलं पाहिलेलं होतं. परंतु कालांतराने अनेक वर्षानंतर ज्यावेळेस तो पात्मा नावाच्या बेटावर त्याला तडीपार करण्यात आलं योहानाला, त्यावेळेस त्याला प्रभू येशूने दर्शन दिलेलं आहे आणि त्याने प्रगटीकरणाचं पुस्तक लिहिलं. प्रगटीकरणाचं पुस्तकाचा 1ला अध्याय आणि याच्या 9व्या वचनापासून आपण वाचू. मी योहान तुमचे बंधू व येशूमध्ये जे संकट, राज्य व धीर यांचा भागीदार, देवाचे वचन व येशू विषयीचे साक्ष यामुळे पात्मा नावाच्या बेटात होतो. प्रभूच्या दिवशी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या वाणीसारखी मोठी वाणी ऐकली. आणि मग 13 वचनात तो म्हणतो की त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि उरावर सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला. तो म्हणतो मनुष्याच्या पुत्रासारखा, प्रभू येशू सारखा. का बरं? योहानाने प्रभू येशूला पाहिलं नव्हतं का? तो त्याला ओळखू शकत नव्हता का? हो, परंतु तरीही ज्यावेळेस त्याने त्याचं तेज, त्याचं गौरवी रूप पाहिलं, स्वर्गीय रूप पाहिलं, त्यावेळेस तो म्हणतो की मनुष्याच्या पुत्रासारखा कोणीतरी एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला. याच्यावरून आपल्याला काय समजतं की जो प्रभू येशू शरीरामध्ये ज्या योहानाने पाहिला होता, आत्म्यामध्ये स्वर्गात त्याचं रूप पाहून योहान देखील त्याला लवकर ओळखू शकला नाही. तो इतका वेगळा होता, इतका पवित्र होता आणि आहे की योहान म्हणतो की मनुष्याच्या पुत्रासारखा कोण एकास मी पाहिले. आणि पुढं तो त्याचं वर्णन करतो. आणि मग पुढं योहान तो कसा आहे त्याचं वर्णन करतो. आणि मग 17व्या वचनात तो काय म्हणतो बघा. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाशी पडलो. योहान ज्यावेळेस त्याने हे दर्शन पाहिलं, हा दृष्टांत पाहिलं, तो म्हणतो मी मेल्यासारखा पडलो, मला शुद्धी राहिली नाही. ही त्याची प्रतिक्रिया होती. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नको, जो पहिला व शेवटला आणि सदाजीवी तो मी आहे. तर ज्यावेळेस योहानाने देवाला पाहिलं, प्रभू येशूला पाहिलं, त्यावेळेस काय झालं? पहिली गोष्ट ही की तो त्याला ओळखूच शकत नव्हता की तो तोच आहे, तोच येशू आहे. तो इतका पवित्र, इतका वेगळा, इतका गौरवी होता. आणि दुसरी गोष्ट ही की तो त्याच्यासमोर सरळ उभा राहू शकला नाही, तो आपोआप जमिनीवर पालथा पडला. तर अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्यावेळेस लोकांनी, मनुष्यांनी देवाचं दर्शन घेतलं किंवा देवाचं दर्शन त्यांना घडलं, देवाच्या पवित्रतेला, त्याच्या गौरवाला, तेजाला पाहून अशा प्रकारच्या त्यांच्या प्रतिक्रिया होत्या. आता ह्याच्यावरून आपल्याला काय घेण्यासारखं आहे? ह्याच्यावरून आपण काय समजू शकतो की देव पवित्र आहे म्हणजे तो वेगळा आहे, तो कोणासारखाही नाही, कशासारखाही नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याबद्दल काय? 5 गोष्टी ह्याच्याबद्दल शास्त्रातून आपण समजू शकतो की देव पवित्र आहे हे कळल्यानंतर 5 रीतीने आपण बदलले जातो किंवा जाऊ शकतो. देवाचं ज्ञान आपल्याला कळल्यानंतर की देव किती पवित्र आहे, किती वेगळा आहे, तो किती अद्भुत आहे. पहिली गोष्ट ही की देवाची पवित्रता आपल्याला आपण कसे आहोत हे दाखवते की देवापुढे आपण मानव आहोत. देव परम पवित्र आहे आणि आपण पापी आहोत याची आपल्याला जाणीव होते. आपण त्याच्यापुढे उभे राहू शकत नाही. पापाच्या क्षमेची आपल्याला गरज आहे, देवाच्या दयेची, कृपेची गरज आहे याची आपल्याला जाणीव होते. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस देव पवित्र आहे हे आपल्याला समजतं, कळतं,
त्यावेळेस आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ, तो वधस्तंभावर का मरण पावला हे आपल्याला अधिक चांगल्या रीतीने कळतं. कारण वधस्तंभ ही देवाने नेमलेली योजना होती. पापाबद्दल, पापाची शिक्षा त्याच्या पुत्राला देण्याची, की परमपवित्र देवाच्या दृष्टीने, देव जो पवित्र आहे त्याच्या दृष्टीने पाप ही किती भयंकर गोष्ट आहे, की त्याची शिक्षा मरणदंड आहे. आणि म्हणून प्रभू येशूला त्या वधस्तंभावर मरण पत्करावं लागलं तुमच्या आणि माझ्यासाठी. देवाची शिक्षा आपल्याऐवजी भोगावी लागली. तो वधस्तंभावर का मरण पावला हे आपल्याला समजतं. कशावरून? देवाच्या पवित्रतेवरून, की तो पवित्र आहे. तिसरी गोष्ट आपल्याला देवाच्या पवित्रतेवरून जी समजते ती ही, की देव पवित्र आहे हे आपण वाचल्यानंतर, आपल्याला कळल्यानंतर आपण आपोआप त्याची भक्ती करू लागतो. त्याची भक्ती, त्याची उपासना करण्याची आपल्याला इच्छा होते. त्याचा गौरव करण्याची, त्याची प्रार्थना, त्याचा धावा करण्याची, गीत गाऊन त्याचे स्तुती स्तवन करण्याची आपल्याला इच्छा होऊ लागते. म्हणजे तिसरी गोष्ट, देवाची पवित्रता कळल्यानंतर आपण आपोआप त्याची भक्ती करू लागतो. चौथी गोष्ट, देवाची पवित्रता कळल्यानंतर ज्या गोष्टी आपल्या जीवनात चुकीच्या आहेत, देवाच्या दृष्टीने अशुद्ध आहेत, अपवित्र आहेत, पापाच्या आहेत, त्यांच्यापासून आपण आपोआप वेगळे राहू लागतो. देवाच्या पवित्रतेचं दर्शन झाल्यानंतर, देव पवित्र आहे हे समजल्यानंतर आपण आपोआप चुकीच्या सवयीपासून, चुकीच्या लोकांपासून, चुकीच्या गोष्टींपासून वेगळं होऊ लागतो. आपल्याला वेगळं होण्याची, पवित्र होण्याची इच्छा निर्माण होते. आणि पाचवा आणि शेवटचा धडा, पाचवी गोष्ट जी आपल्याला देवाच्या पवित्रतेवरून समजते ती ही, की तो एक दिवशी ह्या भूतलावर, ह्या जगात परत येणार आहे. आणि म्हणून आपण स्वतःला पवित्र राखलं पाहिजे. ती अपेक्षा आपल्याला आहे, ती आशा आहे. पहिले योहानाचे पत्राचा 3रा अध्याय आणि याच्या 2ऱ्या वचनापासून जर आपण वाचलो तर योहान असं लिहितो, प्रियजन हो, आपण आत्ता देवाची मुले आहोत आत्ता, आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झाले नाही. तरी आपल्याला हे माहीत आहे की तो प्रगट झाल्यास आपण त्याच्यासारखे होऊ, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. आणि मग 3ऱ्या वचनात तो काय म्हणतो बघा, ही आपल्याला आशा आहे की तो एक दिवशी येणार आहे आपल्याला परत घेऊन जाण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन लवकरच ह्या पृथ्वीवर, ह्या जगात होणार आहे. ही आशा आहे, ह्याची आपण अपेक्षा करतो, वाट पाहतो. आणि नुसतंच वाट पाहत नाही तर आपण काय करतो? 3ऱ्या वचनात तो म्हणतो, ज्या कोणाला त्याच्या संबंधाने ही आशा आहे, जसा तो शुद्ध आहे तसा आपणाला शुद्ध करतो. ज्याला ही आशा आहे की प्रभू येशू ख्रिस्त परत येणार आहे त्याला घेऊन जाण्यासाठी, तुम्हाला आणि मला तर ही आशा आहे, तर तो म्हणतो ज्याला ही आशा आहे तसा तो व्यक्ती आपणाला शुद्ध करतो, शुद्ध राखतो, पवित्र करतो. म्हणजे पाचवी गोष्ट, की देवाची पवित्रता कळल्यानंतर आपण स्वतःला शुद्ध करीत राहतो, शुद्ध राखतो, पवित्र राखतो. आणि म्हणून देव पवित्र आहे, तो परमपवित्र आहे. आणि त्याला जाणून घेतल्यानंतर, तो पवित्र आहे, अद्वितीय आहे, वेगळा आहे कळल्यानंतर, ज्यावेळेस आपल्याला हे खऱ्या अर्थाने समजतं, आपण कधीही जसं आहोत तसं राहत नाही. आणि हे देवाविषयीचं एक महत्त्वाचं गुणधर्म आहे. देवाविषयीचं हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.